Hello kids, how are you all? I hope you all are good. So today I am going to teach you math subject. For that, open your textbook, page number 156. Today we will learn a new chapter, chapter 11, handling data. So don't you love going to the park to play? तुम्हाला पार्क मध्ये जायला आवडतं ना? So how many swings are in the park? तर त्या पार्क मध्ये किती swings असतात? Are all the slides the same height? सर्व जे स्लाइड आहेत ते सेम हाईटचे असतात का? और आर सम हायर दॅन द अदर्स, आणि काही छोटे आणि काही मोठे असतात. सो डू यू रन अराउंड इन द सर्कल व्हाईल प्लेइंग विथ युअर फ्रेंड? आणि तुम्ही जेव्हा तुमच्या फ्रेंड सोबत खेळत असता तेव्हा तुम्ही सर्कलमध्ये रन करता का, धावता का? इफ टू चिल्ड्रन आर सिटिंग ऑन द साइड ऑफ द सीसॉ अँड टू सीट ऑन द अदर साइड, जर एका सीसॉच्या एका साइडवर जर टू चिल्ड्रन बसलेले आहे आणि अदर साइडवर टू चिल्ड्रन आहे, तो हाऊ मेनी चिल्ड्रन देअर इन ऑल ऑन द सीसॉ? तर सीसॉवर ऑल किती चिल्ड्रन असतील? येस, 4. सो व्हॉट कॅन यू गेस व्हॉट इज दिस? दिस इज द पिक्चर ऑफ अ गार्डन. सो इन गार्डन देअर आर स्लाइड्स, swings, then seesaw. Okay, and these all children are playing in the park. So what is the question? So how many of each? Look at the picture and count. Fill in the boxes. आता आपल्याला इथे पिक्चर दिलेले आहे आणि आपल्याला सांगायचं आहे की गार्डन मध्ये हे जे थिंग्स आहेत या किती आहेत, काउंट करायचे आणि आन्सर राईट डाऊन करायचं. सो व्हॉट इज दिस? दिस इज स्विंग, मीन्स झोका. सो हाऊ मेनी स्विंग्स आर हियर? We counted 1, 2, 3, 4. There are 4 swings. So write down number 4 here. Then this is seesaw. So how many seesaw here? Yes, only one seesaw here. Write down number 1. Then this is slide. So how many slides are here? 1 and 2. So write down number 2. And this is a flowers. So how many flowers in the park? 1, 2, 3, 4, 5, 6. So write down number 6 here. So in this way you have to complete this work. On the next page, play with a puppy. Some children are playing with puppies in one corner of the park. Count the number of puppies and then answer the following question. So in the other side of park there are some children and they are playing with puppies. तर आपल्याला इथे आता पपीज काउंट करायचे आहे आणि ईच पपी किती आहे ते आपल्याला इथे राईट डाऊन करायचे आहे. सो दिस इज व्हाईट कलर पपी. सो हाऊ मेनी व्हाईट कलर पपीज हियर? 1 and 2. So write down number 2. This is black colored puppy. So how many black colored puppy here? 1, 2 and 3. So write down number 3. This is puppy with black dot. या पप्पीच्या अंगावर कसं आहे, बॉडीवर ब्लॅक डॉट आहे. सो हाऊ मेनी पपीज? 1, 2, 3 and 4. राईट डाऊन नंबर 4. and how many puppies in brown? ब्राउन कलर मध्ये किती पप्पीज आहे? 1 and 2. Write down number 2 here. And now we will answer the question. Which kind of puppies are the most in the picture? तर सर्वात जास्त कोणते पप्पीज आहेत आपल्याला इथे दिलेले पार्क मध्ये? यस, द पप्पीज विथ ब्लॅक डॉट. ब्लॅक डॉट वाले पप्पी जास्त आहे, मोर आहे. सो आपण काय करणार आहे, रिंग. Which kind of puppies are the fewest in the picture? आता fewest म्हणजे सर्वात कमी कुठले पप्पीज आहेत? येस, द पप्पीज इन. म्हणजेच आता आपल्याला इथे काय करायचे, जे कमी जे पप्पीज आहेत त्या पप्पीजला आपल्याला रिंग करायचं. आता इथे आपल्याला व्हाईट कलरचे 2 पप्पीज आहे आणि ब्राऊन कलरचे सुद्धा 2 पप्पीज आहे. सो दे आर फियस्ट. सो रिंग बोथ ऑफ देम. तो आपल्याला या दोन्ही ब्राऊन कलर अँड व्हाईट कलर पप्पीला सर्कल करायचं आहे. हाऊ मेनी पप्पीज इन ऑल? ऑल पप्पीज किती आहे? वी काउंट देम 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 and 11. So write down number 11 here. And how many more than? आता ब्लॅक डॉटेड पप्पी किती आहे? 4 आणि ब्राऊन डॉटेड 2. सो आता मला सांगा तुम्ही की ब्लॅक डॉटेड जे पप्पी आहे ते ब्राऊन कलरच्या पप्पीपेक्षा कितीने जास्त आहे?
Yes, more than 2. So write down number 2 here. So in this way you have to complete this work. So these all your homework and you have to complete it. Say HW. Okay then, bye kids.